तर आता आपण तर नवीन कुकर ठेवलेला आहे, पण ओतू जातं की नाही बघू आता, कारण मोस्टली कुकर कसे ओतू जातात असे. लिक्विड काढून घेते मी आधी आणि त्याच्यामध्ये पाणी. तर आता हे लिक्विडचं पाणी आहे ना याच्यावर टाकून घेणार, म्हणजे थोडंसं भिजून राहील. तर आता ब्रशने मला जेवढं काढता आलं ना तेवढं काढून घेते. तर आता हे आहे ना फरची ती घासून घेते. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले 10:30 आणि इतक्यात आवरलं. आज विहानला काही पाठवलं नाही स्कूलमध्ये, कियारा गेली स्कूलला. तर विहानचं ना आधार कार्ड काढायचं आहे, तर त्याच्यामुळे त्याला पाठवलंच नाही आज आम्ही. आणि ना इथे मी म्हटलं आता स्वयंपाकाच्या आधी ना पूर्ण गॅस क्लीन करते, कारण इतका खराब झालेला आहे. बघू शकता पूर्ण येल्लो येल्लो झालेला तेलकट. कसं फिश नॉनव्हेज वगैरे करतो ना, तर त्याच्या आधी खूपच खराब, म्हणजे त्यावेळेस खूप खराब होऊन जातं तेलकट. आणि इथे पण तेलाचे डाग खूप झालेले आहे. म्हटलं ना गॅस आणि थोडासा ओटा एवढा क्लीन करून घेऊ या साईडचं पूर्ण. तर स्वयंपाकाच्या आधी. आणि स्वयंपाकात अजून ठरवलं नाही काय करायचं. असं वाटतं की आखी मसूर करावी, म्हणजे अशी मसाला मसूर करावी आणि चपात्या कराव्या त्याच्यासोबत. तर असा प्लॅन आहे, बघू आता काय करायचं. आणि वैभव हॉस्पिटलला आहे, ते येतील आता 12-12:30पर्यंत येतात ते, किंवा 1पर्यंत येतात. आणि कियाला येईल 11:30पर्यंत. तोपर्यंत मी आवरून घेते, घर झाडायचं बाकी आहे. आणि चला आता मी ना आधी घर झाडून घेते पूर्ण, इथलं पुसून खाली पाडून देते सगळं. आता इथे स्वयंपाकाच्या आधी म्हटलं गॅस क्लीन करून घेऊ, आणि किचन पूर्ण क्लीन केलं. बघू शकता हे आयलँड पण पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. ह्या साईडचं इकडचं ह्या साईडला ठेवून दिलं सगळं. तर चला आता मी ना पटापट क्लीन करून घेते, कारण स्वयंपाक बाकी आहे. म्हटलं त्याच्या आधी क्लिनिंग करून घेऊ सगळी. तर हे जस्ट हाताने घासून टाकणार. तर हे DIY मधून ब्रश आणले होते, तर आता तेच काढणार घासण्यासाठी. तर इथे लिक्विड काढून घेते मी आधी, आणि त्याच्यामध्ये पाणी. तर आता हे लिक्विडचं पाणी आहे ना याच्यावर टाकून घेणार, म्हणजे थोडंसं भिजून राहील. आणि चिमणीचं ना ते लायझॉलचं भेटलंच नाही डीमार्ट मध्ये. आज बहुतेक भेटलं तर आणावं लागेल, कारण चिमणी पण कधीची क्लीन करायची आहे. त्याच्याशिवाय मला क्लीन करता येत नाही, दुसरं लिक्विड नाही त्याच्यासाठी. तर आता इथे मी सगळं टाकून घेतलेलं आहे. ब्रश काढून 2 तारेचे भेटतात आणि एक असं प्लॅस्टिक सारखं भेटतं, पण एकदम हार्ड प्लॅस्टिक आहे. तर आधी मी ना याच्याने घासून घेते, हा गोल्ड तारेचा ब्रश. तर बघू लगेच आहे. तर इथे ना हे ब्रशने पण निघत आहे, तर मी जस्ट जे निघतं ना ते काढून घेते. आणि बाजूने बघू शकता किती खराब झालेलं आहे, ते तर घासूनच घासावं लागेल. आता इकडचं काढून घेतलं तर खूप तेलकट आहे.
आता ना ब्रशने जेवढं मला काढता आलं ना तेवढं काढून घेतलेलं आहे. आता ही घासणीने काढते कारण हे बाजूचं खूप हार्ड आहे. आता ह्या काळीच्या घासणीने काढावं लागेल. जर मी भिजत ठेवलं असतं निघालं असतं पण स्वयंपाक करायचं म्हणून मी आता घेते घासून. नाही तर भिजत ठेवलं असतं सगळं तर खूपच खराब झालेलं होतं. थोडंसं आता भिजू देते मी असं वाटतं मला. तर इथे ना गॅस पूर्ण क्लीन झालेला आहे. आपलं फरची पण छान क्लीन झालेली आहे. तर आता फक्त जस्ट असं पुसून घ्यायचं आहे. आणि हे आहे ना थोडं थोडं तेलकट तर ते काढून घेते साईडचं. तर इथे मस्त क्लिनिंग झालेली आहे. इतकं छान दिसतो गॅस. तुम्हाला दाखवते बघू शकता. इतका सुंदर दिसतोय. पूर्ण व्हाईट व्हाईट मस्त झालेला आहे. तर आता थोड्या दिवस व्हाईट पण परत तेलकट काही केलं ना आणि जेव्हा श्रावण लागेल ना तेव्हा कसं हे जास्त म्हणजे असं तेलकट नसतं जेवण आणि उपवास असतात तर तेव्हा काही गॅस खराब नाही होणार. पण जोपर्यंत आता चिकन नॉनव्हेजचा बेत चालूच राहणार आहे तोपर्यंत गॅस खराब होईलच. अजून मला एकदा श्रावणच्या आधी तर पूर्ण घासावंच लागेल. पूर्ण किचन लावावं लागेल. सगळं क्लीन करावं लागेल. तर इथे झालेलं आहे. आता मी ना बर्नर ठेवून देते आणि मी बर्नर घासले नाही नंतर घासले म्हटलं ना चुकणार नाही लवकर आणि कसं मग होत नाही. तर आता इथे ठेवून देते आणि स्वयंपाकाची तयारी करणार. आणि आज मस्त नवीन आपल्या कुकरमध्ये मसूर डाळ करणार आहे मस्त मसाल्याची. ती पण फोडणी देऊन छान पैकी आणि चपात्या करणार. तर मी हे घासून घेतले आपले स्टँड त्याचे आणि फक्त बर्नर नाही घासले. तर आता ती ठेवून घेते. आणि पाऊस नाही ना तर दूध घेऊन यावं लागेल. आता दूध घेऊन डाळ ठेवून देते मी शिजत आणि त्याच्यानंतर दूध घेऊन येते. बघू शकता गॅस पूर्ण क्लीन झालेला आहे आपला शेगडी आणि मागचं ना बॅक फ्लॅश पण इतकी क्लीन झाली मस्त चमकते आणि छान क्लीन पूर्ण क्लिनिंग करून घेतलं सगळं स्वयंपाकाच्या आधी. तर आता मस्त ह्या नवीन कुकरमध्ये मस्त मी डाळ करणार आपली आखी मसूर. तर चला सुरू करू. आधी ना थोडंसं वॉश करून घेते आणि हे स्टिकर आहे ना ते काढून हां निघून गेलं लगेच. तर स्टिकर काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं आता वॉश करून घेते आणि मग डाळीची फोडणी आता मसूर डाळ काढते आणि मस्त लसूण कढीपत्ता वगैरे टाकून कांदा टाकून मस्त छान फोडणी देणार. तर तुम्ही बघितलं असेल खाऊन झालेलं आहे सगळं. डाळ काढून
का बरं? तर इथे मसूर डाळ घेतलेली आहे. चला सुरू करू आता. हे ना थोडा, तर इथे ना कुकर मस्त आपला नवीन विसरून घेतलेला आहे. डाळ घेतली, कढीपत्ता घेतला, आता कांदा चिरून घेते आणि आपली लसूण सोलून घेते. लसूण सोलून घेते. लसणाला टाइम लागतो सोलायला आणि लसूण जास्त छान म्हणजे जास्त चांगला लागतो आपल्या डाळीमध्ये, मसाला डाळीमध्ये. तर आता आपण ना फोडणी देऊन देऊ. तर इथे मी ना कांदा कापून घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतला आहे, कढीपत्ता आहे. तर एवढ्या गोष्टी आहे. तर आता कुकर मस्त तापला ना तर त्याच्यात तेल थोडस जास्तच टाकायचंय. तेल छान म्हणजे छान चव लागते डाळ मखनीसाठी. आणि मस्त मसाले टाकायचे आहे आणि आपला काळा मसाला पण मी टाकणार आहे. तर बघू शकता इथे तेल तापलेलं आहे. तर पहिल्यांदा तर याच्यात जिरे टाकू, नंतर मोहरी, लाल सुक्या मिरच्या आणि ठेचलेला लसूण, कढीपत्ता, कांदा, तर कांदा मस्त गुलाबी झालेला आहे. तर त्याच्यात आपण टाकायची हळद, नंतर लाल तिखट, धना पावडर, काळा मसाला. तर बस एवढंच टाकते मी. फोडणी मी कशी दिलेली आहे. तर मीठ टाकून घेते चवीनुसार. आणि झाकण लावून देणार. तर आता इकडे ना कमी गॅसवर ठेवून देते. तर इथे ठेवते ह्या गॅसमध्ये. इथलं म्हणजे मधल्या याच्यात पाणी गेले वाटतं म्हणून ते लागत नाही. तर आता इथे ठेवलं कमी गॅसवर. तर मस्त आपली डाळ रेडी होणार डायरेक्ट. आणि आता ना मी पटकन जाऊन दूध घेऊन येते कारण ना पाऊस येईल. त्याच्यानंतर आल्यानंतर पटकन पोळ्या म्हणजे पीठ मळून पोळ्या करणार, दूध पण तापत ठेवणार. चहा पिला नाही अजून, चहा प्यायचा आहे. तर तसं सकाळपासून मी आवरते, घर आवरलं, नंतर किचन आवरलं, गॅस घासला आणि लगेच स्वयंपाकाला. आपण तर नवीन कुकर ठेवलेला आहे, पण ओतू जातं की नाही बघू आता. कारण मोस्टली कुकर कसे ओतू जातात असे. पण आपण जास्त पाणी ठेवलं ते ओतूच जातात. पण बघू काही नाही का खराब निघतात किंवा नळी खराब म्हणजे रिंग खराब असते किंवा शिट्टी खराब असते. तर बघू याच्यामध्ये कसं होतं, चांगलं होतं की नाही, ओतू जातं का नाही बघू आता.
तर बघितलं असेल तुम्ही ओतूने गेलेलं इथे आणि शिट्टी मस्त झालेली आहे. तर भारी वाटलं मला. तर एक शिट्टी झाली, अजून 2 शिट्ट्या करायच्या आहे. वाव, मस्त निघालं कुकर. ओतू तर नाही गेलं. बघू आता, फर्स्ट टाइम ओतूने गेलं. छान वाटतं एकदम मला. नवीन कुकरमध्ये नवीन डाळ. इतका घमघमाट वास येते छान, इतका भारी वास येते ना डाळ याच्यामुळं काय म्हणता मसूर डाळीचा. आणि बघू शकता काहीच ओतून जात नाहीये, काहीच नाही म्हणजे काहीच नाही. तर असं आपलं कुकर एकदम छान निघालेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा, नक्की घ्या. तुम्हाला म्हणजे छोटंच कुकर खूप युजफुल असतं. जास्त डाळ पण नाही, म्हणजे घासायचं टेन्शन नाही. मोठं कुकरचं जड असतं. अजून मी एक विसल होऊ देते आणि मग तिथे गॅस ऑफ करेल आणि आपली डाळ एकदम रेडी होणार. आणि इथे मी पीठ पण मळते, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू म्हणून मी मोबाईल धरून बसली की तुम्हाला दाखवते ओतू जातं की नाही कुकर, काय म्हणतं आपलं पाणी कुकरमधलं. तर काही ओतू नाही गेलेलं आहे, एकदम मस्त आहे. आणि तुम्हाला आवडलं असेल माझं नवीन कुकर आणि नक्की. तर इथे झालेला, तर तुम्ही बघितलं असेल, एक मिनिट. तर तुम्ही बघितलं असेल काहीच ओतू गेलेलं नाहीये, एकदम मस्त निघालेलं आहे कुकर. थोडं सुद्धा पाणी बाहेर आलेलं नाही त्याच्यात. आणि विसल्स पण इतक्या छान झाल्या ना, अशा अडकत झालेल्या नाहीये. नाही तर काहीच कशा अडकत होतात, थोडीशीच होते आणि लगेच पाणी जोरात येतं तिथून. पण एकदम मस्त झालेलं आहे. आणि 4-5 विसल्स घेतल्या मी आणि मस्त आपली डाळ रेडीच होणार आहे. तर इथे पीठ मळते. तर तुम्हाला सांगायचं होतं की मस्त बेस्ट कुकर आहे. जर तुम्हाला कुकर घ्यायचा असेल तर नक्की सोनी गिफ्टमध्ये जाऊन घ्या. तिथे खूप प्रकारचे कुकर आहे, भरपूर प्रकारचे, आणि बघायला पण भेटतात. आणि ते आपल्याला गॅरंटी वॉरंटी सगळं सांगतात काय कसं आहे. तर मस्त आहे. हॉकिन्सचं कुकर, हॉकिन्स, प्रेस्टीज, पिजन या 3 कंपन्यांचं कुकर इतकं छान निघतात ना, भारी एकदम. तर नक्की घ्या. आणि मस्त भाज्या पण करता येतात. आणि असं ब्लॅक पर्लचं त्याच्यामध्ये कसं भाजी करायला छान वाटतं. आता ॲल्युमिनियम वगैरे ते कुकर कसे गेले आणि ते जास्त होत जातात, पण मग हे असे कुकर आहे ना प्रेस्टीज वगैरे, तर ते खूप छान सिरॅमिकमध्ये सुद्धा आहे हॉकिन्सचं. तर भारी दिसत, एकदम भारी पण दिसत. भाज्या पण करायला छान वाटतं. डायरेक्ट वांगे आपल्याला करायचे, अशा डाळी करायच्या फोडणीच्या मसाल्याच्या, भारी होतात एकदम. तर तुम्हाला घ्यायचं असेल कुकर तर नक्की तिथे जाऊन घ्या, भारी तिथे घ्या. किंवा मग रिलायन्स मॉलला, जिओ मार्टला पण तिथे पण आहे. तर इथे माझा आवडलेला आहे. आता चहा ठेवणार आणि बघू शकतो आपण, बघू डाळ झाली आहे. तर बघू शकता दाल मखनी तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता अशी झालेली आहे, अशी. वाव, शिजली की नाही बघू आपण. तर शिजलेली आहे. तर मस्त झालेली आहे आपली दाल मखनी तयार. चला आता पटापट पोळ्या करते आणि मग त्याच्यानंतर बोलते. तर आत्ता वाजले आहेत 2:30 आणि ना इथे मी आवरलेला आहे. तर विहानचं ना हे काढायचं आधार कार्ड, म्हणून विहानला आज घरीच ठेवलं. हो ना विहान? तर विहान घरीच आहे आज. त्याचं आधार कार्ड खूप कधीच काढायचं राहून गेलं आणि ते जमा करायचं स्कूलमध्ये. तर आता तिथेच चाललो ऑफिसला. आणि बघू कियाराचं पण काढता आलं तर कियाराचं पण काढून घेणार. आणि इतक्यात चहा झाला आणि जेवण बाकी. विहान कियाराचं जेवण झालेलं आहे. वैभव येत आहे हॉस्पिटलमधून, म्हणजे आता आले, 2 मिनिटात येतील. तर मग आम्ही जाऊ आणि येऊ आणि मग जेवण करू. तर चला आता निघूच. विहान फाईल घे तुझी, माझं बँकेचं पण बाकी होतं, बघू आता झालंच तर मग माझं बँकेचं पण करू. कुठे? ही फाईल तुझी घे. आणि ऊन पडलंय आज, बघू शकता बाहेर ऊन आहे एकदम. चला, तर पर्स घेतली आणि बाहेर ना ऊन पडलंय, तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. चला, गाडी आलेलो आहे, गाडी येईलच आता. आणि ना तुम्हाला आळूचे पानं दाखवते, इतके आलेले आहे ना, भरपूर आळूचे पानं आलेले आहे. केळी पण किती मोठी झालेली बघू शकता. इथे आहे आळूची पानं, बापरे भरपूर आली बघू शकता. घरची आळूची पानं किती आहे. तर एक दिवस मी करेलच आळूवड्या. आणि इथे मिरच्या दाखवते, बघू शकता किती मिरच्या लागलेल्या आहे, एकदम लोंबल्या आहे मिरच्या बघू शकता. तर असं
तर असं किचन गार्डनमध्ये आमच्या खूप आलेले आळूचे पानं. चला आता वैभव आले असतील निघू. तर इथे ब्युटी पार्लरमध्ये आली होती ह्या आणि आयब्रोज करून घेतले. बघू शकता मस्त केलेले आहे. छान केल्या ना. हां जाडच ठेवल्या थोड्याशा. तर इथे स्वयंपाकाची तयारी आणि स्वयंपाकामध्ये केलेला आहे मस्त चिकन पुलाव होतोय मस्त छान. तर मी झाकून दिला आता इथ्यात आणि इथे मस्त फिश आणले जे तिलापिया फिश आहे ना ते. तर ते आता फ्राय करून घेते मस्त रवा लावून. तर आजचा मेनू मस्त फिश फ्राय आणि चिकन पुलाव. तर आजचा मेनू मस्त चिकन पुलाव होतोच आहे आणि मस्त फिश फ्राय. तर हे तिलापिया फिश असतात तर ते खूप छान लागतात. घंटवेला काटे पण नसतात. तर मस्त आता इथे फिश होत आहे बघू शकता. कोणीला छान फ्राय करणार आहे पूर्ण डीप फ्राय नाही छान फ्राय करून घेणार. तर आता हे तळून घेते आणि तर चिमणीचा आवाज येत असेल कारण ना फिश तर कसं खूप तेल उडतं आणि जास्त वास घरामध्ये पसरतो. मग कसं चिमणीने पटकन ओढून घेतं तर त्याच्यामुळे चिमणी लावलेली म्हणून आवाज येत असेल तुम्हाला. तर इथे मस्त फिश. तर दोन्ही साईडने क्रिस्पी करून घेणार थोडेसे आणि परत मग जेवायच्या वेळेस खूप थोडेसे गरम करणार. विहान प्यारा बसले स्टडीला तिथे बसवले बघू शकता. चला तर इथे फिश झालेले आहे आपले. तर ते काढून घेतले बघू शकता. हे फिश तळलेले आहे मी मस्त. तर इतके क्रिस्पी झालेले आहे बघू शकता असे मस्त. तर अशी झालेली आहे फिश आणि बिर्याणी पण बघू शकता तुम्ही बिर्याणी कशी झालेली आहे. तर बघू शकता इथे बिर्याणी. तर चला आता जेवण करून घेतो आणि बघू तुमच्याशी. स्वयंपाक पण झालेला आहे फिश पण झालेला आहे मस्त छानपैकी आणि खूप क्रिस्पी दिसत आहे बघू शकता. भारी दिसत आहे आणि आपली ना बिर्याणी पण मस्त रेडी आहे. पुलाव चिकन पुलाव. तर तेच असं होतं माझा पूर्ण व्लॉग. आता जेवण करून घेतो भूक लागली. तर विहान अभ्यास पण घ्यायचा आहे मला तर ते करताय पण तरी आता जेवण करून परत स्टडीला बसवायचं आहे. तर व्हिडिओ इथेच एंड करते आणि गॅस आज क्लीन केला होता मस्त. परत तुम्ही बघितलं असेल नॉनव्हेज केलं तर लगेच उडतं खूप उड आलेला आहे. तर ते पण क्लीन करून घेते जेवणाच्या अगोदर आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.